नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता चालू झालेल्या आहेत. मुलांच्या आता डिमांड्स चालू होतील, हे मागव, ते मागव. पण बाहेरचं काहीतरी मागवण्यापेक्षा घरातच खूप छान आणि टेस्टी काहीतरी बनवून दिलं, तर मुलंही खुश आणि आपणही खुश. सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. यात आपण पास्ता शिजवणार आहोत. एकीकडे पाणी गरम होत आहे, आपण दुसऱ्या साईडला पास्त्यासाठीची क्रीम बनवून घेऊया. मी इथे एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे बटर घालून घेतलेलं आहे. यात आता आपण 3 टेबलस्पून मैदा घालणार आहोत. आता मैद्याला आपण थोडं भाजून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे इथे पाण्याला उकळी आलेली आहे. यात आपण आता हा पास्ता घालून घेऊया आणि पास्ता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता या भाजलेल्या मैद्यामध्ये मी 3 कप दूध घालत आहे. हे दूध तापवून थंड केलेलं दूध आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरवरचं दूध आहे हे. गरम दूध यात घालू नका, नाहीतर मग मैद्याच्या गुठळ्या तयार होतील. इथे मैदा आणि दूध असं व्यवस्थितपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे. असं क्रीमी टेक्स्चर यायला हवं. तुम्ही बघू शकता, मी चमचा उलटा केल्यावरती याच्यावर एक बोट फिरवून घेत आहे, पण ही क्रीम इकडे तिकडे अजिबात हलत नाही आहे. म्हणजेच ही क्रीम आपली एकदम परफेक्ट झालेली आहे. आता ही क्रीम मी एका साईडला बाउलमध्ये काढून घेत आहे. आता आपण पास्ता बनवायला सुरुवात करूया. एका फ्राईंग पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे बटर घालून घ्यायचं आहे आणि बटर व्यवस्थितपणे वितळलं की आपण यात बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. आणि लसूण इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे. आता यात घालायचे आहे मोठे चंक्स केलेली शिमला मिरची. तर थोडंसं परतवून घेऊया. दुसरीकडे आपला पास्ता शिजलेला आहे. आता यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया. इथे शिमला मिरची व्यवस्थितपणे सॉटे झालेली आहे. इथे आपण आता कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही मी स्क्वेअर चंक्समध्ये कापून घेतलेला आहे. तोही व्यवस्थितपणे आपण परतवून घेऊ. आता यात मी घालत आहे 1 टेबलस्पून ऑरेगॅनो, 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि यात आता आपण घालूया स्वीट कॉर्न. हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. आता यात आपण ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडर घालणार आहोत. हे सगळं व्यवस्थितपणे आपण सॉटे करून घेऊया. पण सॉटे करत असताना भाज्या आपल्या कच्च्याच राहिल्या पाहिजेत याची दक्षता नक्की घ्या. आता यात आपण मगाशी जी क्रीम तयार करून घेतलेली आहे ती यात आपण घालून मिक्स करून घेऊया. ह्याची कन्सिस्टन्सी एकदम थिक आहे, त्यामुळे आपण यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे. आणि या क्रीमला एक उकळी आली की आपण यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या मिश्रणात घालायचा आहे आपला पास्ता. पास्ता आणि क्रीम आपण एकत्र करून घेणार आहोत.
आणि यावर झाकण ठेवण्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. जास्त शिजवायचं नाही आहे. आणि यात आपण 2 चीज क्यूब्स आपण किसून घालणार आहोत. चीज मेल्ट होईपर्यंत हे शिजवायचं आहे. आणि तयार आहे आपला व्हाईट सॉस पास्ता. हा पास्ता इतका क्रीमी आणि चीझी होतो की लहान मुलांना खूपच जास्त आवडतो. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.